ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत। प्रियाच्या एका घोडचुकीने सायलीच्या गाठोड्याचं सत्य प्रतिमाच्या समोर येणार आहे व प्रतिमा त्याच सत्याचा रविराजांच्या समोर खुलासा करत खोटारड्या कारस्थानी प्रियाचा पर्दाफाश होणार आहे। ज्यावेळी रविराज त्या गाठोड्यातील पुरावे चेक करतात त्याच वेळेस त्यात मिळालेल्या छोट्या तन्वीच्या फोटोमुळे रविराजांच्या समोर अखेर सायलीच तन्वी असल्याचा खुलासा होणार आहे। त्यानंतर रविराज प्रियाच्या बाबतीत खूप मोठा निर्णय घेणार आहेत आणि यामध्ये प्रियासोबत आता नागराज देखील जबरदस्त अडकणार आहे। परंतु ऐनवेळी प्रतिमा प्रियापाशी कशी पोहोचणार आणि त्याच नंतर रविराज प्रिया व नागराजच्या बाबतीत नक्की काय निर्णय घेतील ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। रविराज इकडे त्यांच्या रूममध्ये खूपच अस्वस्थ असतात। इतक्यातच तिथे प्रतिमा येते। प्रतिमा रविराजांना विचारते की तुम्ही कसली काळजी करताय का? तेव्हा रविराज प्रतिमाला म्हणतात की मला ना तन्वीचं काय ते कळतच नाहीये। ती हल्ली इतकी चांगली वागते आणि कधी कधी अचानकपणे इतके विचित्र वागते ना की तिच्यावरती विश्वास ठेवावा की नाही तेच कधी कळत नाही। मला ना बाप म्हणून ना आज लाज वाटते आहे की मी माझ्या मुलीला संस्कार देण्यात कुठे कमी पडतोय का असंच मला वाटतं। तेव्हा तिथे प्रतिमा म्हणते की रविराज हे बघा तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ आणि तन्वीचं काय? तन्वी समजूतदार आहे, हां थोडी अल्लड आहे, परंतु तिला सांगितल्यानंतर समजावल्यानंतर ती नक्कीच तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागेल ना। आपण देखील तिला समजून घेऊयात। रविराज तिथे प्रतिमाला म्हणतात की परंतु असं किती दिवस आपण तिला समजून घेणार आहोत प्रतिमा? अगं तिचं लग्न झालं आणि त्याचनंतर हा अल्लडपणा आपल्याच अंगाशी आला तर? कारण ती कधी विचित्र काय वागेल काय करून ठेवेल सांगता नाही येत। त्याच्यामुळे मला ना तिची हल्ली खूप जास्त काळजी वाटते आहे। तेव्हा प्रतिमा रविराजांना म्हणते की तुम्ही अजिबात काळजी करू नका तन्वीची। हे बघा तिला काही गोष्टी शिकवाव्या समजवाव्या लागतील आणि काही ती स्वतःच समजून घेईल। तुम्ही काळजी करू नका, मी जाऊन तिला समजावते, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका असं म्हणत प्रतिमा प्रियाच्या रूममध्ये जाण्याचा निर्णय घेते। तर तोचपर्यंत चैतालीने प्रियाची रूम साफ करायला घेतलेली असते आणि त्याच वेळेस कपाटाच्या वरून तिने सायली व प्रिया हे दोघींचीही गाठोडी बाहेर काढलेली असतात। त्यावेळी प्रिया तिच्यावरती खूप चिडते आणि तिला म्हणते की मला न विचारता माझ्या रूममध्ये इथून पुढे अजिबात यायचं नाहीयेस। त्याचनंतर चैताली तेथून निघून जाते। प्रिया विचार करते की नशीब माझं तो किल्लेदार किंवा घरात कोणीही इथे ती दोन्ही गाठोडी पाहिली नाहीत, नाहीतर मला इतके प्रश्न विचारून त्यांनी हैराण केलं असतं की देव जाणे। परंतु हे जे सायलीचं गाठोडं आहे ते मला जवळ ठेवावं लागेल आणि माझं जे गाठोडं आहे ते कुठेतरी लपवावं लागेल किंवा असंही याचा काय उपयोग आहे, हे नष्ट केले तरीही चांगलेच आहे। हे सगळं प्रतिमाने ऐकलेलं असतं। ती दारापाशीच असते। प्रतिमा खूप उत्सुक असते आणि ती येऊन प्रियाला विचारते की काय सायलीचं गाठोडं इथं आहे? तेव्हा तिथे प्रिया ततपप करायला लागते, तिची बोलतीच बंद होते। प्रतिमाने सर्व काही ऐकलेलं असतं। प्रिया तिथे म्हणते की आई अगं तू अचानकपणे इथे कशी काय? तेव्हा प्रतिमा म्हणते की खरं तर रविराज तुझी खूप जास्त काळजी करत होते, म्हणजे तुझ्या वागण्याचा त्यांना त्रास होत होता। मीच त्यांना म्हटलं की थोडं तन्वीला मी समजावून येते, परंतु मला सांग की हे गाठोडं सायलीचं आहे का आणि तन्वी ते तुझ्याकडे कसं काय? तेव्हा तिथे प्रिया प्रतिमाला गुंडाळण्याचा प्रयत्न करते। ती तिला सांगते की नाही आई, अगं मी म्हणत होते की आश्रमात प्रत्येकाचीच गाठोडी होती ना, त्यामुळे असंच आश्रमातील प्रत्येकाचं नाव घेत होते। नेमकं सायलीचं नाव घ्यायला आणि तू यायला गाठ पडली, त्यामुळे तू कदाचित सायलीचं नाव ऐकलं असावं, परंतु हे गाठोडं तर माझं आहे। प्रतिमाचं लक्ष बेडकडे जातं आणि बेडवर ते एक गाठोडं ठेवलेलं असतं। प्रतिमा तिथे प्रियाला विचारते की मला सांग हे गाठोडं कोणाचं आहे? असं ज्यावेळी प्रतिमा विचारत असते इतक्यातच तिथे नागराज येतो। नागराज तिथेच थांबतो आणि त्या दोघींचं नक्की काय चाललंय ते पाहत असतो। प्रिया तिथे सांगते की अगं हे गाठोडं नाही आहे, माझ्या जे जुन्या पुराण्या वस्तू होत्या ना तर मला काही भेटत नव्हतं, त्यामुळे त्या कपड्यात बांधून ठेवले आहेत। तेव्हा प्रतिमाला थोडा प्रियावरती वेगळाच संशय आलेला असतो। तिच्या मनात संशयाची पाल चुकचुकते। प्रियाला वाटतं की आपण प्रतिमाला गुंडाळलं आहे। त्याच नंतर प्रतिमा म्हणते की बरं ठीक आहे,
परंतु तन्वी, तुझ्या बाबांना त्रास होईल अशी कोणतीच चूक प्लीज इथून पुढे करू नकोस. अगं, बाबांना स्वतःला खूप जास्त त्रास करून घेत आहेत आणि सतत तुझी काळजी करतात. तेव्हा प्रिया तिथे प्रतिमाला हसून उत्तर देते की आई, तू माझी अजिबात काळजी करू नकोस. हे बघ, मी जाऊन अर्जुन सायलीची माफी तरी मागून आले आहे ना. मग इथून पुढे बाबांना त्रास होईल असं काहीच नाही करणार आणि बाबा जसे सांगते अगदी तसंच वागेन मी. ठीक आहे ना. तेव्हा तिथे प्रतिमा म्हणते की बरं, मी येते. आणि त्यानंतर प्रतिमा तेथून जाते. परंतु प्रतिमाला संशय आलेला असतो प्रियावरती. तर तोचपर्यंत नागराज प्रियाकडे येतो आणि प्रियावरती चिडतो. तो तिला म्हणतो की जरा मूर्ख आहेस का? ही 2-2 गाठोडी बाहेर काढून ठेवायची काय गरज होती तुला? तेव्हा प्रिया म्हणते की तुम्ही ना माझ्यावरती असं खेकसण्यापेक्षा ना नक्की काय झालं होतं ते विचारा आधी. एकतर मी रूममध्ये नव्हते. गेले कित्येक दिवस मला आईच्या रूममध्ये जाऊन झोपावं लागतं आहे. त्या किल्लेदाराला कसं तरी बोलून गुंडाळण्याचा प्रयत्न करावा लागेल मला. मी रूममध्ये नव्हते आणि चैतालीने ही रूम साफ करायला घेतली होती. तिने मी कपाटावर लपवून ठेवलेली गाठोडी बाहेर काढली होती. त्याचमुळे मी अडकले या सगळ्यांमध्ये. आणि तुमची ती अर्ध्या मेंदूची बाई, ती येऊन लागली मला प्रश्न विचारायला. मग मी काय करणार होते? मी तिला काहीतरी थापा मारून गोड बोलून गुंडाळण्याचा प्रयत्न केला. तुम्ही यासाठी माझं कौतुक करण्याऐवजी माझ्यावरतीच का चिडताय? आणि असं माझ्यावरती अजिबात ओरडायचं नाही या. प्रत्येक वेळेस काय चूक माझी नसते. तुम्ही एकतर सगळं काही करण्याऐवजी, माझी मदत करण्याऐवजी निवांत असता. तेव्हा तिथे नागराज म्हणतो की अच्छा, म्हणजे मी आत्तापर्यंत काही केलेलंच नाही आहे का? तर प्रिया म्हणते की मी तसं म्हणतच नाही आहे, परंतु त्या किल्लेदाराला काहीतरी बोलून सांगून मला माझ्या रूममध्ये एंट्री मिळवून द्या. बस एवढं तरी करूच शकता ना तुम्ही, असं प्रिया विचारते. तेव्हा नागराज म्हणतो की बरं ठीक आहे, परंतु एक काम कर, तुझं जे गाठोडं आहे ना ते कुठेतरी लपवून ठेव. आणि तसंही त्या गाठोड्याचा काय उपयोग आहे? त्यातील ज्या गोष्टी आहेत त्या फेकून दिल्या तरी चालतीलच की. तेव्हा प्रिया म्हणते की हा शहाणपणा तुम्ही मला शिकवायचा नाही. काय करायचं ते माझं मी बघेन, परंतु तुम्हाला त्या किल्लेदाराला गुंडाळावंच लागेल. यावेळी तुम्हाला माझी मदत करावीच लागेल. प्रिया तिथे सक्त ताकीद देते नागराजला. तर तोचपर्यंत इकडे प्रतिमा ज्यावेळी रविराजांच्या रूममध्ये जाते, रविराज तिथे विचारतात की काय झालं, तू तन्वीला समजावलंच का? अगं, परंतु इतक्या लगोलग तू परत कशी काय आलीस प्रतिमा? तू तर तन्वीला समजावण्यासाठी गेली होतीस ना? तरी प्रतिमा विचारतच असते. रविराज तिथे प्रतिमाला भानावर आणतात आणि विचारतात की काय झालंय? अगं, तू एवढे अस्वस्थ का आहेस? मी तुला विचारत होतो की तू तन्वीच्या रूममध्ये तिला समजावण्यासाठी गेली होतीस ना, मग अचानकपणे इतकी लगोलग परत कशी काय आलीस? तेव्हा तिथे प्रतिमा म्हणते की तन्वी आपल्यापासून एक गोष्ट लपवते आहे. रविराज धक्क्याने विचारतात की गोष्टी लपवते म्हणजे? तिने आत्ता काही केलं आहे का कारस्थान पुन्हा? प्रतिमा, तू फक्त सांग मला. तेव्हा प्रतिमा म्हणते की हे बघा रविराज, तुम्ही असं चिडू नका. प्रतिमा तिथे रविराजांना म्हणते की खरं तर मी तन्वीला समजावण्यासाठी तिच्या रूममध्ये गेले होते, परंतु रविराज ज्यावेळी मी रूममध्ये गेले तेव्हा ती सायलीच्या गाठोड्याबद्दल काहीतरी बोलत होती. रविराज विचार करतात की सायलीचं गाठोडं? तेव्हा प्रतिमा म्हणते की हो, मी त्याबद्दल तिला प्रश्नही विचारले, परंतु तिने अशीच फसवाफसवीचीच उत्तरं दिली. मागे देखील मी तिच्या तोंडून ऐकलं होतं सायलीच्या गाठोड्याबद्दल आणि आत्ता देखील ती त्याच गाठोड्याबद्दल बोलत होती. आणि रविराज, तुम्हाला एक सांगू का की तन्वीच्या रूममध्ये तिच्यापाशी एक नाही तर 2 गाठोडी होती. तेव्हा रविराज विचारतात की काय 2 गाठोडी? परंतु कसं शक्य आहे? तू त्याबद्दल तिला काही विचारलं होतंस का? तेव्हा प्रतिमा म्हणते की हो, मला. प्रतिमा पुढे रविराजांना सांगते की मला तन्वी असं म्हणाली की आश्रमात प्रत्येकाच्याच नावाची गाठोडी होती, त्यात तिचंही होतं, तेच ते गाठोडं आहे. तेव्हा रविराज म्हणतात की हो, तन्वीने मला ते गाठोडं दाखवलं होतं. त्यातील जे काही वस्तू होत्या तेच पुरावे पाहून तर मला खात्री पटली ना की ती आपलीच तन्वी आहे. तेव्हा तिथे प्रतिमा रविराजांना सांगते की नाही रविराज, नक्कीच ते आपल्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते आहे, कारण तिच्याजवळ 2 गाठोडी होती आणि अशीच उडवाउडवीची उत्तरं ती मला देत होती. प्लीज तुम्ही जाऊन विचारता का? माझ्या मनात ना शंका निर्माण झाली आहे आणि त्या शंकेचं निरसन हे व्हायलाच हवं, नाहीतर मला विचार करूनच खूप जास्त त्रास होईल. तेव्हा रविराज म्हणतात की प्रतिमा, हे बघ, तू स्वतःला त्रास नको करून घेऊस. मी जाऊन तन्वीला विचारतो ना.
तर त्यानंतर रविराज तिकडे प्रियाच्या रूमकडे निघालेले असतात. ज्यावेळी रविराज प्रियाला हाका मारत जातात त्याच वेळेस प्रिया ऐनवेळी सावध होते आणि प्रियाने जे दोन्ही गाठोडी सोडलेले असतात त्यात ती कशाबशा तरी वस्तू भरायला घेते आणि त्याचनंतर ती ज्यावेळी त्या वस्तू भरून गाठ मारून कपाटाच्या वरती फेकायला लागते इतक्यातच रविराज तिथे येतात आणि ऐनवेळी रविराजांनी ते पाहिलेलं असतं. रविराज प्रियाकडे जाऊन तिला जाब विचारतात की तू माझ्यापासून काय लपवते आहेस. तेव्हा तिथे प्रिया म्हणते की नाही बाबा, अहो मी काहीच लपवत नाही आहे आणि मी आईलाही प्रॉमिस केलं आहे की मी तुम्हाला त्रास होईल असं काहीच नाही वागणार आहे. तेव्हा रविराज म्हणतात हो ना, मग आता कपाटावर जी गाठोडी टाकले आहेत ना ती दोन्ही गाठोडी खालती काढ. तेव्हा तिथे प्रिया म्हणते की गाठोडी, कसली गाठोडी. रविराज तिथे म्हणतात की तन्वी, माझ्याशी अजिबात खोटं बोलायचं नाही आहे. हे बघ, मला प्रतिमाने सांगितलं आहे की तिने तुझ्याकडे 2 गाठोडी बघितल्या आहेत. मला आत्ताच्या आत्ता त्या सगळ्याची चौकशी करायची आहे. इतक्यात तिथे नागराज येतो. नागराज प्रिया दोघेही जबरदस्त आता अडकणार असतात. नागराज तिथे रविराजांना म्हणतो की काय झाले दादा, अरे तू एवढा तन्वीवरती का ओरडतोयस, आता तिने पुन्हा काही नवीन गोंधळ घालून ठेवलाय का. तेव्हा तिथे रविराज म्हणतात की गोंधळ, अरे गोंधळापेक्षाही मोठं कारस्थान आहे असंच मला वाटायला लागलं आहे. मला आधी ती गाठोडी चेक करायची आहेत. तेव्हा नागराजच्या पायाखालची जमीनच सरकते. नागराज मनोमन विचार करतो की खाल्ली माते प्रियाने. तरी मी हिला सांगत होतो की प्रतिमा वहिनी जितकी साधी दिसते तितकी नाही आहे, तिच्यापासून जरा सावधच राहा. परंतु नाही, हिला तर जिथे तिथे स्वतःचा शहाणपणाच मिरवायचा असतो. आता ही जर अडकली तर तिच्यासोबत मी देखील अडकेन, कारण ही मूर्ख प्रिया माझं देखील नाव सांगायला कमी नाही करणार. तेव्हा रविराजांना नागराज समजावण्याचा प्रयत्न करतो. नागराज तिथे रविराजांना म्हणतो की अरे दादा राहू देत ना, उगाचच कशाला तू तन्वीवरती शंका घेतो आहेस, काहीतरी महत्त्वाचं असेल ना तिचं. तेव्हा रविराज म्हणतात की नागराज, मी तुझ्याशी बोलत नाही आहे, त्यामुळे गप्प इथे उभा राहा. मला तन्वीशी बोलायचं आहे. तन्वी, आत्ताच्या आत्ता ती गाठोडी तू खालती काढतेस की मी काढू. तेव्हा तिथे प्रियाकडे दुसरा कुठलाही ऑप्शन नसतो. शेवटी तिचा नाईलाज होतो आणि प्रिया ती दोन्ही गाठोडी खालती काढते. ज्यावेळी रविराज त्या गाठोड्यातील वस्तू एक एक करून पाहायला लागतात त्याच वेळेस प्रिया इकडे घाबरलेली असते. नागराजला तर खांब फुटलेला असतो. दोघांचीही पळताभुई थोडी होते. रविराजांना कसं थांबवावं, ते पुरावे कसे गायब करावे, काही त्यांना सुधरत नसतं. तेव्हा रविराज तिथे प्रियाला विचारतात की मला सांग तन्वी, या दुसऱ्या गाठोड्यातील वस्तू कोणाच्या आहेत. तेव्हा तिथे प्रिया म्हणते की बाबा, त्या वस्तू ना आश्रमातील मुलांच्या आहेत. रविराज तिथे विचारतात की परंतु मला सांग की त्या आश्रमातील वस्तू ज्या मुलांच्या आहेत त्या तुझ्याकडे कशा काय, नाही म्हणजे तुझ्याकडे ठेवायला दिल्या आहेत का. परंतु आश्रमातील मुले तर वेगळ्या ठिकाणी राहतात, मग तुझ्याकडे का दिले असतील. रविराज त्या वस्तू एक एक करून चेक करत असतात. तेव्हा रविराज त्या दोन्ही गाठोड्यांमधले फोटो काढतात आणि फोटोंवरती दोन्हीकडे प्रिया असं नाव लिहिलेलं असतं. रविराज तिथे धक्क्यानेच प्रियाला विचारतात की तन्वी, हे सगळं नक्की काय आहे. यामध्ये 2 फोटो आहेत. एक माझ्या मुलीच्या छोट्या तन्वीचा म्हणजेच तुझाच आहे आणि दुसरा फोटो आहे आणि याच्यावरती देखील प्रिया नाव लिहिलंय आणि याच्यावरती देखील प्रियाच नाव लिहिलं आहे. हे नक्की काय चाललंय. माझ्या माहितीनुसार तर आश्रमात प्रिया नावाची फक्त तू एकटीच होती ना. मग नक्की सांग तन्वी की हे सगळं काय आहे, तू माझ्यापासून काय लपवण्याचा प्रयत्न करते आहे. मला तर वेगळीच शंका येते आहे, तू नक्की माझीच मुलगी आहे ना. तेव्हा तिथे प्रिया रडायला लागते. रविराजांची सहानुभूती मिळवायची असते त्यामुळे प्रिया नाटकं करते. ती म्हणते की बाबा, अहो तुम्ही माझ्यावरती कशी काय संशय घेऊ शकता, तुमची शंका माझ्यावरती यावी, अहो मी तर तुमची मुलगी आहे. तेव्हा नागराज म्हणतो की हो दादा, अरे तू आपल्या तन्वीवरती कसे काय संशय घेऊ शकतो आणि तसंही तिला जा विचारतो आहेस तू. अरे तिने एवढे मोठे पुरावे दिले होते ना आपल्याला आणि त्यातून ती तुळशीपत्राची जन्मखून. तेव्हा रविराज चिडतात आणि रविराजांनी जे सायली व प्रिया दोघींचेही फोटो हाती घेतलेले असतात, चुकून रविराजांच्या हातून ते फोटो चुरगाळले जातात आणि त्याच वेळेस रविराजांचं लक्ष त्या फोटोच्या मागच्या बाजूला जातं की ज्याच्यावरती सायली असं नाव लिहिलेलं असतं. रविराजचा नाव मोठा धक्काच बसतो. रविराज तिथे प्रियाला म्हणतात की हे सगळं काय आहे, म्हणजे आतापर्यंत तू आमची खोटी मुलगी बनून
आमची फसवणूक करत होतीस का? परंतु आता बस झालं. तुझी सगळी काही नाटकं इथल्या इथेच बंद आहेत. रविराज तिथे नागराजला म्हणतात की नागराज, तू एक काम कर, आत्ताच्या आता पोलिसांना फोन कर आणि बोलव. मी या भमट्या पोरीला त्यांच्या ताब्यात देणार आहे. तेव्हा तिथे नागराज म्हणतो की अरे दादा, एवढ्या उलट नागराज तिथे रविराजांना समजावण्याचा प्रयत्न करत असतो. कारण त्या प्रियाच्या सोबत त्याचीही भांडेफोड होऊ शकते, त्याचाही पितळ उघडं पडू शकतं, म्हणून तो आधीचाच पुरता घाबरलेला असतो. प्रिया तिथे आता रडण्याचे नाटकं करायला लागते. परंतु यावेळी मात्र रविराज तिच्या नाटकांना भुलणारे नसतात. रविराज तिथे प्रियाला म्हणतात की तू तर विश्वासघात केला आहेस आमचा. सायली आमची मुलगी असून देखील तू आमची खोटी मुलगी बनवून आलीस आणि आमच्या घरात राहिली. गेले कित्येक दिवस, 1.5-2 वर्ष आमचा तू विश्वासघात केला आहे. परंतु आता बस झालं. तुझी ही नाटकं इथेच बंद करायची, कारण मी स्वतः तुला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. तेव्हा तिथे नागराज रविराजांना समजावण्याचा खूप प्रयत्न करतो. रविराज नागराजला म्हणतात की नागराज, अरे ही मुलगी फ्रॉड आहे. हे तुला माहिती असून देखील तू हिची का बाजू घेऊन बोलतो आहेस माझ्या ती? तरी मला तुझ्यावरती कधी कधी शंका येतच होती की नक्की तू माझी मुलगी आहेस का? कारण आमच्यातला एकही गुण तुझ्यात दिसतच नव्हता. आमचे संस्कार हे कधी तुझ्यामध्ये जाणवलेच नाहीत. आणि आता खरं कारण त्याचं बाहेर पडतं आहे की तू खरं तर आमची मुलगीच नाही आहेस. रविराज तिथे प्रियाचं काही ऐकून न घेता डायरेक्ट पोलिसांना फोन लावतात. रविराज तिथे पोलिसांना फोन करून सांगतात की हे बघा, मी ॲडव्होकेट रविराज किल्लेदार बोलतो आहे. तुम्ही आत्ताच्या आत्ता सुभेदारांच्या घरी या. प्रिया प्रचंड घाबरलेली असते. नागराज देखील घाबरलेला असतो. दोघेही तिथे आता हादरून गेलेले असतात, थरथर कापत असतात. रविराजांनी भला मोठा निर्णय घेतलेला असतो. रविराज तिथे नागराजला सांगतात की नागराज, चल पटकन, आपण दोघेही सुभेदारांच्या घरी जाणार आहोत. आणि ते प्रियाला म्हणतात की तू आता या रूमच्या बाहेर पडायचं नाही. रविराज तिथे जात असता नागराजच्या हाताला धरून त्याला बाहेर काढतात. उलट नागराज तिथे रविराजांना सांगतो की हे बघ दादा, तू एक काम कर, तू एकटा सुभेदारांच्या घरी जा. तोचपर्यंत या पोरीवरती मी पाळत ठेवतो. ही अचानक कुठेतरी गायब झाली म्हणजे पुन्हा आपली फसवणूक केली तर? तेव्हा रविराज देखील त्याच्यावरती विश्वास ठेवतात आणि रविराज एकटेच निघालेले असतात. तोचपर्यंत नागराज पटकन प्रियाच्या रूममध्ये येतात आणि नागराज तिथे प्रियाला सांगतो की अगं, तुला काय अक्कल बिक्कल आहे की नाही? सगळ्या प्लॅनची माती केलीस. आता ही गोष्ट महिपत साक्षीला जर समजली ना तर अख्खे फाडून खातील तुला ते. तेव्हा तिथे प्रिया चिडते आणि म्हणते की उगाचच माझ्यावरती आरेरावी करायची नाही आहे. इथे एकतर मीच अडकले आहे, कारण या सगळ्यांमध्ये तुम्ही सगळे नामानिराळे राहाल. अडकणारी मीच आहे ना. तो रविराज किल्लेदार मला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. हे बघा, हे जर सगळं असं झालं ना तर मी तुमचं आणि महिपत साक्षीचं सुद्धा नाव घेईल. आता काहीही करा आणि मला या प्रकरणातून बाहेर काढा. तेव्हा तिथे नागराजला तर काही सुचतच नसतं. नागराज म्हणतो की परंतु आपण काय करणार आहोत? प्रिया तिथे म्हणते की तुम्ही एक काम करा, तुम्ही महिपतला फोन करा. तर तिथे आता प्रिया महिपतला फोन करून सांगते. तेव्हा महिपत खूपच चिडतो. प्रिया म्हणते की ही वेळ असं चिडून बसण्याची नाही आहे, तुम्हाला काहीतरी करावं लागेल. याच्यावरती तोडगा तुम्हीच काढायचा आहे. जर मी यामध्ये अडकले आणि किल्लेदाराने जर मला पोलिसांच्या ताब्यात दिलं ना तर मी तुमच्या सगळ्यांची नावं घेईन आणि सगळे तुमच्या प्लॅनची वाट लावेन आणि तुमची साक्षी ती खरी खुनी आहे हे देखील मी कोर्टात सांगेनच. तेव्हा तिथे महिपत थोडासा घाबरलेला असतो. महिपतला आता काहीच सुचत नसतं. महिपत तिथे साक्षीचं काही ऐकून न घेता त्याच्या माणसांना, त्याच्या गुंडांना फोन करतो आणि रविराजांचा ॲक्सिडेंट घडवायचं ते लोक ठरवतात. रविराजांना कायमचंच संपवायचं असा त्यांनी निर्णय घेतलेला असतो. त्यासाठी रविराज ज्यावेळी सुभेदारांच्या घरी निघालेले असतात तर तोचपर्यंत इकडून महिपतने त्याची गाडी पाठवलेली असते. ज्याप्रमाणे त्यांनी गेली 25 वर्षापूर्वी जसा त्यांचा ॲक्सिडेंट घडवलेला असतो त्याचप्रमाणे महिपतने पुन्हा एकदा रविराजांचा ॲक्सिडेंट घडवलेला असतो. त्यामध्ये रविराजांना गंभीर दुखापती झालेली असते, खूप मोठा अपघात झालेला असतो आणि हे सगळं प्रिया नागराज महिपत साक्षीने घडवून आणलेलं असतं. परंतु ही गोष्ट अजूनही प्रतिमाला माहितीच नसते. प्रतिमा रविराजांची वाट पाहत तिच्या रूममध्येच असते आणि तोचपर्यंत इकडे ज्याची कल्पनाही कधी प्रतिमाने केलेली नसते तो प्रसंग घडलेला असतो. रविराजांचा ॲक्सिडेंट झालेला असतो आणि प्रिया नागराज दोघेही त्यातून सुटण्यासाठीचा एक त्यांनी केलेला शेवटचा प्रयत्न असतो.
परंतु आता नियतीच्या चमत्काराने रविराज या अपघातातून वाचतील का आणि त्यानंतर ते स्वतःच्या तोंडून प्रियाचा पर्दाफाश कसं करतील? सर्वांच्या समोर सायलीच खरी तन्वी आहे हे सत्य कसं घेऊन येतील की सायली स्वतःच प्रियाचा पर्दाफाश करेल? ते आपण येणाऱ्या भागात पाहणार